संपादक गिरधारीजी, निवासी संपादक सन्माननीय शशी सावंत, माजी महापौर ठाणे सन्माननीय नरेश मस्तेजी, आमदार सन्माननीय संजय केळकरजी, पुढारी न्यूज चॅनलचे संपादक तुळशीदास भोईटे साहेब, सन्माननीय प्रकाश निकम, निलेश आंबरे आणि मंचावर अन्य मान्यवर आणि उपस्थित सर्व वडीलधारी त्याप्रमाणे अधिकारी बंधू भगिनी आणि मित्र, तसं माझं भाषण संपलंय मुलाखतीच्या माध्यमातून, पण पुढारीकरांनी सांगितल्यावर नाही म्हणायचं नाही असं ठरवून मी आलो होतो. त्यामुळे दुसऱ्यांदा तुमच्यासमोर उभा आहे. सूत्रसंचालन करणारा म्हणाला, युवकांना मार्गदर्शन. आत्ताचा युवक असो युवती असो पूर्वीपेक्षा बौद्धिकतेमध्ये फार शार्प म्हणा, तल्लख म्हणा आज आहे. अनेकांना मी जवळून पाहिलंय. ही बुद्धिमत्ता गरीब श्रीमंत घराण्यातच श्रीमंत घरातच जन्माला येते नाही, गरिबीमध्ये पण आहे. तरुणांनी चांगली प्रगती केली आहे. देशाचं उत्तम उदाहरण सांगतो. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर रस्त्यावरच्या खांबाखाली अभ्यास करून शिकले, परदेशात जाऊन बॅरिस्टर होऊन आहे. गरीब, एवढी गरिबी की शिकायला पैसे नव्हते तरी त्यांनी अडचणीवर मात करत शिक्षण घेतलं. हे उदाहरण आहे. मी माझी काही नेमकी मुद्दा काही आकडेवारी समोर ठेवतो. तरुणांसाठी असते, प्रौढांसाठी असते. व्यवसाय करावा कोणता करावा, पैसे कोणत्या व्यवसायात मिळतील, नफा मिळवायचा किती मिळवला पाहिजे, बँकेचं लोन किती, लोनला किती टक्के खर्च असतो, 12, 14, 16. मग नफा मिळेल तो किती टक्क्याच्या वर असला पाहिजे, 16च्या वर असला पाहिजे, 20, 22, तरच असं व्यवसाय द्यावा. माझ्या समोर काही राज्य आहे. तामिळनाडू एक नंबर व्यवसाय प्रगतीमध्ये. ठाणे तर शहर आहे, तामिळनाडू ग्रामीण भाग बराच आहे, तरीही त्यांचा पर कॅपिटल इन्कम अबाव फील आहे. मॅक्झिमम लेटेस्ट टेक्नॉलॉजी आणि त्या क्षेत्रात औद्योगिकरण हे तामिळनाडू केलंय. दुसरं गुजरात. आपण 4 नंतर आहोत. तरुणाने असा एक गोष्ट तुम्हाला मुद्दाम इथे सोडून जातो. आपल्या देशात माझ्या खात्याचा, माझ्या विभागाचा एक्सपोर्ट 50% आहे. ते देशाच्या एक्सपोर्टमध्ये माझा विभाग 50% एक्सपोर्ट करतो. माझा जीडीपी माझ्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये माझ्या खात्याचा जीडीपी 30% हिस्सा माझ्या खात्याचा आहे. जेव्हा मोदी साहेब म्हणाले की माझा देश जगाच्या अर्थव्यवस्थेत 3रा क्रमांकावर 2030 साली येईल, त्यावेळेला मी अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि त्यांनी हे सांगितलं की पीएम साहब ने कहा है कि 2030 में हम दुनिया के अर्थव्यवस्था में 3रे क्रमांक में आएंगे. चलो काम में लगी. जीडीपी वाढवायला, पर कॅपिटल इन्कम वाढवायला, उत्पन्न रोजगार वाढवून एक्सपोर्ट कसा वाढेल. 50चा मला 65 करून दाखवा 3 वर्षात. 65. जीडीपी 30 आहे, मला 45 करून दाखवा आणि त्यासाठी जे पाहिजे ती मग तुम्हाला सहकार्य मी देईन. आणि त्याप्रमाणे आम्ही चालू केलंय काम चालू. जीडीपी 40-45 जाईल.
आणि एक्सपोर्ट 45% वर जाईल. जेव्हा भारत तिसऱ्या क्रमांक अर्थव्यवस्था आलेला असेल, मग आता हे पीएम सांगतात तिसऱ्या क्रमांकावर येईल. आम्ही मंत्री आणि अधिकारी म्हणतो आम्ही हे आव्हान स्वीकारणार. भारतीय जनतेने तरुणांनी काय घेतलं पाहिजे? पीएम म्हणणार तिसऱ्या क्रमांकावर हो भारत येईल, मग त्यासाठी माझं योगदान काय? मी काय प्रयत्न करावे? मी कोणता व्यवसाय करावा? उत्पन्न वाढेल, माझ्या नोकऱ्यांना चांगला पगार देईल, ज्यांचं उत्पन्न वार्षिक 3-4 लाखाच्या वर असेल. हा विचार करून व्यवसाय द्यायला पाहिजे. व्यवसाय नुसतं काहीतरी आवड आहे म्हणून व्यवसायात जा ते आवड असेल ना, सीए कडे बसा, चार्टर्ड अकाउंटंट पहा. व्यवसाय आज मी केला तर मला माझा टर्नओव्हर एवढा आहे, मला नेट प्रॉफिट किती टक्के मिळेल, त्यात कुटुंब चांगलं चालेल का, दर्जेदार जीवन मी जगेल का, त्या सगळ्याचा विचार. सगळ्याच मी जसा जगतो, जशी राहणीमान आहे आणि भविष्यात स्वप्न आहे, महत्वाकांक्षा आहे, ती पुरी करणे. आज अनेक क्षेत्रात महिला पुढे येतात. मोठमोठे व्यवसाय, सगळ्याच व्यवसायात आयटी असो, डिजिटल असो, सगळ्याच क्षेत्रात आघाडीवर आहे. मग ठाण्याच्या पण असलं पाहिजे, ठाण्याच्या पण असलं पाहिजे. शिक्षण असं घेतलं पाहिजे की पुढे जाऊन मी उद्योजक बनेन, मला उपयोग. एक माझा जो मुलगा आला सोलापूरचा, सादर राहणीमान, हाताने पिशवी होती. आवाज येतो त्याला प्लीज. मुलगा आला, मला साहेब मला तुमच्याकडे काम ऑफिसमध्ये दिल्लीला, सोलापूर. मला काय काम आहे तुझं? मी ओळख सांगितली. मी मी बीएससी झालेलो आहे. 2-3 वर्ष मी नोकरी केली, पुरेसा पगार मिळत नाही, घरचा उदरनिर्वाह होत नाही. मी मोठा आहे, मला पुढे का तुझ्या हातात काय? हातात ती पिशवी टेबलवर ठेवली आणि चारा काढला आणि माझ्यासमोर ठेवला. चारा होता, त्या चाऱ्याला मला तर नाव माहित नाही, त्याने सांगितलं. मी काय प्रपोजल काय तुझं? तो साहेब हा चाऱ्यापासून मी ऑइल बनवणार आहे. ते ऑइल जर्मनीमध्ये फार्मास्युटिकलसाठी उपयोगात येतं. मला ती ऑर्डर मिळते, एक्सपोर्ट करायची संधी मिळते. मला कर्ज पाहिजे, फॅक्टरी लावा. जमीन आहे की जागा आहे? हो. मी अधिकाऱ्याला बोलवलो की याला लागेल ते कर्ज द्या, मशिनरी द्या आणि मार्केटिंगला पण मदत करा आणि एक्सपोर्ट. तू व्यवसाय केला, फॅक्टरी टाकली, उत्पादन चालू झालं, एक्सपोर्ट करायला लागला. स्वतःहून पुढे आला, सोलापूरहून आला, स्वतः अभ्यास केला, पीएचडी झालेला होता की यापासून हे ऑइल. महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रीय मुख्यमंत्री ठाणेकर एकनाथजी शिंदे साहेब आलेले, काळ्या बरोबर वाजल्याने परत एकदा. म्हणजे पहा, नुसतं शिक्षण घेऊन उपयोग नाही, तर त्या मुलाने आपल्याला उद्योजक बनवायचं आहे. आपण सायन्स मधून शिक्षण घेतलंय, हा फॉर्म्युला अशी अनेक शिकलेली मुलं येत आहेत. या ठाण्यामध्ये असेल ना, मी रिझल्ट 10वी-12वी मोठ्या संख्येने ठाण्याचा रिझल्ट चांगला आहे. उद्योगधंद्यातून स्थानिक उद्योजक बाहेरचे ठाण्यामध्ये वेळापूरला उद्योजक येऊन चालणार नाही, ठाण्याचे उद्योजक व्हायला पाहिजे. असं शिक्षण घेतलं पाहिजे, आत्मसात करावे आणि कार्यान्वित करायला पाहिजे. त्यासाठी प्रयत्न होण्यासाठी पुढारीकरांनी हा वर्धापन कार्यक्रम उद्यम ठाण्यात घेतलाय. ते पुढारी पण केले, पुढारी. आणि म्हणून मुख्यमंत्री पण ठाण्याचे आहेत. उद्या ते कुठेही गेले बघा, ठाण्याला राज्यातलं सगळ्यात जास्त उत्पन्न जीडीपी कुठे?
कुठल्या उद्योजकांचं असेल ठाणे सगळ्या राज्यामध्ये कोणाचा जीडीपी एक्सपोर्ट जास्त असेल महाराष्ट्र असं होण्यासाठी तुम्ही सर्वांनी हातभार लावला पाहिजे, योगदान द्यायला पाहिजे असं मला वाटतं. आणि तरुणांना मी एक सांगेन, माझ्याकडे मायक्रो स्मॉल आणि मध्यम उद्योग कोणालाही वाटतं की आपल्याला उद्योग पाहिजे, मार्गदर्शन पाहिजे आणि मदती पाहिजे. केवळ या शनिवार रविवार फक्त मुंबईत असतो, बाकी दिवस दिल्लीत. शनिवार रविवार तुम्ही रविवारी घरीच असतो, शनिवारी मी माझ्या ऑफिस नरिमन पॉईंटला असतो. ज्याला उद्योजक व्हायचं आहे, मार्गदर्शन कर्ज हवं असेल, हक्काने हात मारा. माझ्या स्वभावाप्रमाणे हो म्हटल्याशिवाय राहणार नाही, एवढी आज या ठिकाणी आपल्याला सर्वांना हमी देतो. पुढारीच्या या कार्यक्रम बाळासाहेबांचे जलवांचे माझे चांगले बरोबर फार बरोबर सांग, कारण त्यांचं आमंत्रण आला आणि फोनवर स्वीकारल्याचं श्रेय आमचे सचिव सावंत घेत, पण बाळासाहेबांच्या नावाला जाते असं. मला गावाला आहे म्हणून अधिकारवाणी बोलत नाही सावंत. आणि म्हणून पुढारी अनेक गोष्ट आणि म्हणजे तुम्हाला सांगू 85 वर्ष हा काळ कमी नाही, मोठा काळ. पत्रकारिता, विचार देण्याचं काम, मार्गदर्शन करण्याचं काम, प्रबोधन करण्याचं काम त्यांनी अतिशय चांगलं केलं. भविष्यातही करतील. त्यांची सगळी टीम संपादकासह, संपादक साहेब मी बोलतोय, संपादकांना ते असे मदत करतील, बौद्धिक विकासात्मक प्रबोधन, मार्गदर्शन, प्रेरणादायी विचार. आवेश नको तो नाही, उद्योजक बनण्यासाठी आवेश, प्रेरणा हे द्यायचं काम तुम्ही करावं संपादकांनी त्यांच्या टीमनी. आणि यासाठी तसं करत राहिला तर मॅचवर्ड पुढारी हे वृत्तपत्र आहे, आता चॅनल आहे, असे गौरवोद्गार लोक काढतील असं मला सांगावं असं वाटतं. आणि मुख्यमंत्री आलेले आहेत, जास्त वेळ घेत नाही, माझी डबल मारी झालेली आहे, चॅनलवरची मुलाखतही झाली आणि भाषणही झालं, त्यामुळे मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.